नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत डोसा। तर डोशाचा बॅटर कसा बनवायचा हे तुम्हाला मी इकडे सांगणार आहे, एकदम सिंपल आणि मस्त ट्रिकमध्ये। सो लेट स्टार्ट व्हिडिओ। सगळ्यात आधी इकडे तांदूळ आहे, उडदाची डाळ आहे, चण्याची डाळ आहे, तुरीची डाळ आहे आणि पोहे आहेत आणि मेथीचे दाणे आहेत, एकदम सिंपल। आणि त्याच्यानंतर यांना सर्वांना वॉश करून घ्यायचं आहे एकदम चांगल्यापणे। तर मंडळी, आपल्याला काय करायचं आहे, पोह्यात पाणी नाही ॲड करायचं, ते डायरेक्ट टाकायचे। त्याच्याने काय होते, आपला डोसा ना एकदम करपूस आणि क्रिस्पी लागतोय। सो आता आपण इकडे सर्व बारीक करून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय, अशापणे मी एकदम बॅटर रेडी करून घेतलेला आहे। हा पूर्ण नाईट आपल्याला असंच ठेवायचं आहे, ओव्हरनाईट। आणि त्यानंतर आपल्याला सकाळी याचे डोसे बनवायचे आहेत। झाकण देऊन त्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि याचे डोसे सकाळी खूप छान होतील। तर तुम्ही बघू शकताय, इथे मी ओव्हरनाईट ठेवल्यानंतर सकाळी याचा टेक्स्चर कसा आणि किती वाढला आहे, तो 2 पटीने जास्त होतो आहे। त्यात पाणी ॲड करायचं आहे, परत त्याच्यात मीठ ॲड करायचं आहे आणि जास्त प्रमाण नाही मिठाचा करायचं, नाही तर त्याच्याने डोसे फाटतात। आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅटरचं टेक्स्चर किती छान मस्त। मंडळी, कोणाकोणाचा आहे ना डोश्याचा आकार चांगला येत नाही, त्याचं एक कारण आहे। कोणी कोणी काय करतात, तेल ॲड करून असं डोसे टाकतात, तर त्याच्याने काय होतं, आपल्या तेलात आहे ना आपला बॅटर मिक्स होऊन जातो आणि फाटतोय डोसा। तेल ॲड करून आपण काय करायचं, मस्त पुसून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेम करून लो फ्लेम करायचं आहे, म्हणजे थोडंसं सिंपल। आपल्याला तवा आहे ना जास्त गरम नाही करून घ्यायचा आहे। जेव्हा आपण डोशाचा आकार देतो ना, तेव्हा त्याची फ्लेम हाय करायची आहे आणि डोसा एकच साईडनं शिजून घ्यायचा आहे, तो पण एकदम छान थोडासा गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत, म्हणजे चांगलं शिजून घ्यायचं आहे। मग त्याच्याने काय होईल, आपला डोसा एकदम क्रिस्पी होईल। तुम्ही नंतर याच्यामध्ये आपण मस्त बटर ॲड करूया। कोणी घी ॲड करतं आहे, कोणाला ऑइल पाहिजे, तुमच्यावर आहे जे तुम्हाला आवडेल ते। आणि बघताय तुम्ही, आता मी इकडे मस्तपणे या डोशाला सर्व एक साईडनं पसरवून घेते घीला। आणि मग नंतर थोडंसं स्वादानुसार मीठ टाकायचं आहे। बॅटरमध्ये मीठ थोडं कमी घ्यायचं आहे, पण जेव्हा आपण डोसा असा बनवतो ना, तेव्हा वरतून थोडंसं मिठामध्ये मी काय काय घेतलं आहे, भाजी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, चाट मसाला आणि नॉर्मल मीठ आहे। तर आता ह्याला काढायचं आहे, बघा फाटला, डोंट वरी, काय नाही। आता याला अलगसपणे उचलायचं आहे आणि थोडंसं त्याला नॉर्मल ठेवायचं आहे, म्हणजे तव्यातनं बाहेर काढल्यानंतर। तर डोसा इतका क्रिस्पी होतो आहे ना, तर काय सांगू, मस्त। अजून त्याला छान बनवण्यासाठी मी वरतून चीज ॲड केलेलं आहे आणि मी होममेड चटणी, मी घरात स्वतः चटणी बनवलेली। तर फ्रेंड्स, असं मी सांगितल्याप्रमाणे डोसा तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी बनवला होता तो डोसा आणि तुम्ही बनवला तो डोसा माझ्या सांगितल्याप्रमाणे कसा झाला होता, कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जेवढा होईल तेवढा शेअर करायचा प्रयत्न करा।